आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जयंती निमित्ताने डॉक्टर अब्दुल कलाम यांना MBTVचा सलाम. राज्यभरात जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा. गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस, भक्तीचा ओघ सुरूच. नवी मुंबईत सिडको करणार 5 लाख स्वस्त घरांची निर्मिती. पुन्हा छमछम सुरू होणार. डान्स बारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. डान्स बार लगेचच सुरू होणार नाही, मुख्यमंत्री. युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने देवीची प्रतिष्ठापना. अभिमन्यू कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचं 3रं वर्ष. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश. 13 लाखांची वाहनं जप्त, 3 आरोपी अटकेत. पुन्हा एकदा स्वागत. बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी माता मंदिरात अत्यंत धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव सुरू आहे. या उत्सवाचा आज 3रा दिवस असून गोवर्धनी मातेला पिवळ्या रंगाची साडी नेसून तिची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी. बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी माता मंदिरात अत्यंत धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव सुरू आहे. या उत्सवाचा आज 3रा दिवस असून सकाळी गोवर्धनी मातेला पिवळ्या रंगाची साडी नेसवून तिची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. मंदिरात दररोज सकाळ सायंकाळ देवीची आरती करण्यात येते. नवरात्रोत्सवानिमित्ताने मंदिरात होम हवन, हळदी कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रमही पार पडणार आहेत. गोवर्धनी मातेच्या दर्शनासाठी 3ऱ्या दिवशीही भक्तीचा ओघ सुरूच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV. युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने बेलापूर येथे नवरात्री निमित्ताने देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अभिमन्यू कोळी यांच्या अध्यक्षतेखाली गेले 3 वर्ष हे मंडळ कार्यरत आहे. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, शरण तुला जय अंबे मा. शिवसेना शाखा क्रमांक 105 व युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने CBD बेलापूर येथे नवरात्री निमित्ताने देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी यांच्या नेतृत्वाखाली गेले 3 वर्ष हे मंडळ कार्यरत आहे. दिवाळे, शहाबाज, बेलापूर, नेरूळ येथील रहिवाशांचा या नवरात्रोत्सव मंडळाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मंडळाच्या वतीने गरबा दांडियांचंही भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येत आहे. 9 दिवस युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने आधार कार्ड वाटप शिबिर, रक्तदान शिबिर, हळदी कुंकू समारंभ, रांगोळी स्पर्धा असे विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकीचं जतन करण्यासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं अध्यक्ष अभिमन्यू कोळी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्यात. आता या 3रं वर्ष आमचं आणि लोकांपर्यंत चांगलं आयोजन होतंय आणि सगळ्यांचं खूप सहकार्य मिळतं. म्हणजे न मागता सर्व काही बरीच लोक मदत करतात असं. आणि त्याच्यात आम्ही बरेचसे शिबिर वगैरे राबवतो. पॅन कार्ड शिबिर, आधार कार्ड वगैरे सर्व, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकू हे सर्व प्रोग्राम असतात. होम मिनिस्टरचा प्रोग्राम असतो. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवीच्या आशीर्वादाने आम्हाला खूप चांगला प्रतिसाद. शुभेच्छा दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर नगरसेविका भारती कोळी यांनी उत्सवाबाबत माहिती देत जनहित जाणून सर्वसामान्यांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं असं मत व्यक्त केलंय. युवा शक्ती मित्रमंडळ आता 3रं वर्ष साजरा करतो आणि जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. या मंडळाच्या वतीने लॉटरीचंही आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV.
गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील डान्स बारवर असलेली बंदी अखेर आज सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. 2005 साली दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून हा निर्णय घेतला होता. मात्र लगेचच डान्स बार सुरू होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील डान्स बारवर असलेली बंदी अखेर आज सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. 2005 साली दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर याविरोधात बार मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने डान्स बार सुरू ठेवण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी हटवली होती. मात्र त्यानंतर 2014 मध्ये राज्य सरकारने सुधारित विधेयक आणून पुन्हा डान्स बारवर बंदी आणली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या बंदीच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईत पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान डान्स बार बंद असावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुचवलेल्या त्रुटी सुधारण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच डान्स बार बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली तरीही लगेचच डान्स बार सुरू होणार नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट MVTV. भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. नुकतंच कलाम यांचं निधन झालं. परंतु आजचा दिवस कलामांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती. कलाम यांची ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनानिमित्ताने वाचन, संवाद, आत्मचरित्र, कथा यातून पुस्तकांची नाळ जोडण्यासाठी शाळा कॉलेजांमधून विशेष कार्यक्रम राबवण्यात आले. डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली वाहून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचं आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं होतं. कम्प्युटर आणि मोबाईल फोनच्या दुनियेत हरवलेल्यांना पुन्हा एकदा पुस्तकाकडे वळवण्यासाठी सरकारनं हा उपक्रम हाती घेतला. ब्युरो रिपोर्ट MVTV. नवी मुंबई परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले. सुमारे 13 लाख रुपये किमतीची 21 वाहने पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी तिघांना गजाआड करण्यात आले. नवी मुंबई परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले. जवळपास 13 लाख रुपये किमतीची 21 वाहने पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी तिघा आरोपींना गजाआड करण्यात आले. विविध ठिकाणी सापळे रचून गुन्हे शाखेच्या पथकाने श्याम नारायण खोतकर, समाधान काळूराम गडगे व माधव गौडा यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींकडून 17 बाईक, 2 चारचाकी वाहनं, 2 रिक्षा जप्त करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितलं. 14 तारखेला काल संध्याकाळी एक इसम चोरीची गाडी घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने त्यानं खारघरला फिल्डिंग लावली होती. त्यांनी डी-मार्टला त्या ठिकाणी त्यांनी श्याम नारायण खोतकर हा आंध्र प्रदेशचा इसम ताब्यात घेतला चोरीच्या गाडीचं आणि मग त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं एकूण टोटल 4 गाड्या चोरल्याचं कबूल केलं आणि काही वर्ष तो मेकॅनिकचं पण इथे काम करत होता. त्याच्यासोबतच एक समाधान गडगे म्हणून एक मोटरसायकल चोर इसम ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडनं आतापर्यंत 2 मोटरसायकली हस्तगत केल्या. याबरोबरच एक माधव गौडा नावाचा आरोपीला आपण अटक केली होती. त्याची कस्टडीमध्ये विचारपूस केला असता त्यांनी नवी मुंबईमधील 2 गाड्या, एक बोलेरो आणि दुसरी एक सुमो अशा 2 चारचाकी गाड्या चोरल्याचं कबूल केलं होतं. नवी मुंबईत ट्रक चोरीच्या 53 घटनांपैकी 10 घटनांची उकल करण्यात आली आहे. कार चोरीच्या 86 घटनांपैकी 21 घटनांची उकल झाली आहे. मोटरसायकलच्या 298 चोरीच्या घटनांपैकी 63 घटनांची उकल झाली आहे. म्हणजेच एकूण 437 वाहन चोरीच्या घटनांपैकी 94 वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. या आरोपींकडून वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV.